कॉल साईड एंट्री झालेली आहे. कॉल साईड एंट्रीच्या मागचं जे रिझन आहे की मार्केट एक सपोर्टवर आहे. 1 आवर टाईम फ्रेमवर दाखवतो. मार्केट एक सपोर्टवर आहे आणि बघू शकता इथं मार्केट एक सपोर्टवर आहे. हे इथं जे सपोर्ट मार्क केलं आपण हे मेन मार्केट आहे. इथं मार्केट एक सपोर्टवर आहे. ठीक आहे. या प्रिव्हियसली इथून मार्केट सपोर्ट घेऊन वरती गेलं होतं आणि मार्केट वापस तिथंच आहे. तर एक सपोर्टवर बाय म्हणून ट्रेड घेतलेला आहे. ठीक आहे. सपोर्टवर बाय म्हणून ट्रेड घेतलेला आहे. याच्यामध्ये दुसरं काही लॉजिक नाही आहे. चला वेट करूया. आपली जी एंट्री झाली आहे ती इथे झाली आहे. आपली जी एंट्री झाली या कॅन्डलमध्ये झाली 1 मिनिटच्या. ओके. तर या कॅन्डलमध्येच एंट्री झालेली आहे. तर मी इथं काय करतो, इथं एस-एल आणि टार्गेट काय आहे ते प्लेस करतो. इथं एंट्री झालेली आहे आपली. तर आपलं जे एस-एल राहील याचा हा मिनिमम याचा लो राहील. आजचा जो लो लागला तो कमीत कमी येतोय 35 पॉईंटचा. ठीक आहे. 35 पॉईंटचा येतोय आणि याचं जे टार्गेट राहील 1:1.5. तर ते येईल आपलं किती पॉईंटचं येते ते येते 1 मिनिट. टार्गेट जे येते ते टार्गेट येते किती 1.5 54 पॉईंटचं 54.25चं आपलं टार्गेट येते. ठीक आहे. तर आता या ट्रेडच्या मागचं जे सिंपल लॉजिक आहे, सपोर्टवर बाय केलं तर थोडं आपली एंट्री जी झाली आहे ती थोडी खाली झाली आहे. मार्केट आता एक्झॅक्ट खाली थोडं हे होतं आहे. तर 1च मिनिट एक्झॅक्ट मार्क करतो याला प्रॉपर. एस-एल जो येतो तो 35 पॉईंटचा येतो आहे आणि जे एंट्रीच्या नुसार जे टार्गेट येते ते आय थिंक ठीक आहे. आता एवढं येते. ओके. तर बघूया आता या ट्रेडमध्ये काय होतं. आता आपण एंट्री तर घेतली. कोणत्या कॅन्डलला घेतली एंट्री? इथं घेतली. इथून पुढे 15 मिनिटाचा आपला एस-एल पण लावावा लागतो आपल्याला. ठीक आहे. 9:52ला आपली एंट्री झालेली आहे. तर चला आपला टाईम एस-एल सुरू होते 9:52 पासून ते 15 मिनिटं ॲड करायचे. 9:52 ते 10:02 10:02 ते 10:07. तर हा ट्रेड 10:07ला एक्झिट केला जाईल. याचा रिझल्ट काही पण असो. एक लॉटमध्येच एंट्री केली आहे कारण आजचा जो एस-एल आहे तो मॅक्सिमम 35 पॉईंटचा आहे. म्हणजे आपला 15 पॉईंटच्या जर वरती एस-एल असेल तर आपण याच्यामध्ये किती टार्गेट ठेवतो, किती एस-एल असतो आपला, किती लॉटचं आपलं असतं तर 1 लॉटनं ट्रेड असतं. जर समजा 15 पॉईंटच्या आत असेल तर आपण याला 2 लॉटनं घेतो. पण आपला जे एस-एल आहे तो एस-एल जो आहे 35 पॉईंटचा असल्यामुळे याला आपण आज 1 लॉटमध्येच बाय करतोय. ट्रेडर्सचं जे सगळ्यात मोठं इथं जे पॉईंट बघितला जातो, जे जे ट्रेडर्सची जी कमजोरी बघितल्या जाते, जी ट्रेडरला मागं आणते ट्रेडिंग करण्यापासून, जे ट्रेडरला पुढे जाऊ देत नाही ट्रेडिंग करिअरमध्ये, ती म्हणजे जे पण ट्रेडर जो पण कॅपिटल आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये टाकल्याच्या नंतर त्या ट्रेडरचा त्या कॅपिटलशी संबंध असतो असं तो मानतो. जसं की समजा ₹1,00,000 ट्रेडिंग करायची आहे, तर आपण ₹1,00,000 टाकतो आणि ₹1,00,000 आपल्याला काहीतरी पैसे कमवता येतील किंवा आपण असं करू, तसं करू, हे आपले सोच-विचार असतात. आपण कॅपिटल त्याच्यामध्ये एंटर करायच्या आधी. त्याच्यामध्ये मेन गोष्ट काय चुकते, की कॅपिटल तर आपण टाकतो, पण मार्केटमध्ये जेव्हा आपण कॅपिटल टाकतो, आपण फक्त येण्याचं चिंतन करून टाकतो. कॅपिटल तर आपण टाकतो, आपण येण्याचं चिंतन करून टाकतो. आपल्याला वाटतं, की आपण कॅपिटल टाकली म्हणजे आपण याच्यावर पैसेच कमावणार आहे. मान्य आहे, पैसे कमवायसाठीच आपण याच्यामध्ये कॅपिटल टाकतो. पण याच्यामध्ये दुसरी साईड आपण कधीच बघत नाही. ती म्हणजे आपले पैसे लॉस पण होऊ शकतात. तर सरळ, सोपं आणि सिंपल. आता किती लॉस होईल माहीत नाही. तर त्याचं एक सिंपल गणित. जर आपल्याला फिअरलेस ट्रेडिंग करायची असेल, आपल्याला कॅपिटल आपली पूर्ण प्रॉपर आपल्या ट्रेडिंगसाठी यूज करायची असेल, तर कॅपिटलला एकदा आपण त्याच्यामध्ये एंटर केलं, ते एकदा आपण कॅपिटलमध्ये आपण एकदा टाकली डीमॅट अकाउंटमध्ये, किती पण असो, आपल्या आपल्या याच्यानुसार, की आपली किती अवकात आहे बाबा, जसं आपल्या कॅपॅसिटीनुसार किती आपण टाकू शकतो. फॉर एक्झाम्पल 10,000, 20,000, तर माझ्या याच्यानुसार मी ₹50,000 टाकलेले त्याच्यामध्ये. तर आपापल्या याच्यानुसार असतात. तर ते ₹50,000 मी टाकले, ते त्याचं मीनिंग असं आहे, की ते ₹50,000 गेल्यातच गणती आहे. मी गेल्यातच गणती म्हणजे असं नाही, की ते डायरेक्ट कसे उडवणार. हे बघा मी दाखवतो तुम्हाला. ₹50,000 टाकले होते, तर ₹41,000 राहिले. तर याच्यामध्ये याचं सिंपल मीनिंग आहे, की जे पैसे जे त्याच्यामध्ये टाकू लागलो, की ते गेल्यातच गणती आहे असं मला समजून चाललं नाही. तर त्याच्यानंतर जे मी ट्रेडिंग करेल ती फ्री माइंडेड करेन. असं नाही समजा जर मी आता ₹50,000 टाकले होते त्याच्यामध्ये आता 41,000 झाले. तर माझा ₹9,000 लॉस झालं समजा आतापर्यंत ट्रेडिंग करून. तर त्याच्यामध्ये असं नाही, की बाबा मी तर कमवणार होतो तर मला तर उलटा लॉस व्हायला. तर हे जे आपलं म्हणजे उलटं जे चालू होतं, तर आपलं माइंड पण उलटं चाललं होतं. तर आपण आपले रूल्स फॉलो नाही करू शकत, डिसिप्लिन फॉलो नाही करू शकत. त्याचं जे मेन रिझन हे. तर याच्यातून सांगायचं एवढंच आहे, की जे कॅपिटल आपण त्याच्यामध्ये एंटर करू लागलो, त्याच्याशी आपला जे संबंध आहे ते त्याच दिवशी कट करा ज्या दिवशी आपण त्याच्यामध्ये कॅपिटल एंटर करतोय. कारण संबंध जर ठेवला तर आपण रूल्स आणि डिसिप्लिननुसार आपण ट्रेडिंग करू शकणार नाही. कारण तुम्हाला कधी ना कधी कॅपिटल जशी कमी होत येत असेल, तर माइंडमध्ये ते आपल्या चालू होते, की कॅपिटल जाते, मी तर कमवायला आलतो. मग काय करू? मग मी पुन्हा कॅपिटल रिकव्हर करायसाठी मारतो, रिव्हेंज ट्रेडिंग करतो किंवा असे उलटे विचार चालू होतात, जे करून आपल्याला रूल्स आणि आपल्या डिसिप्लिनवर टिकू शकत नाही. त्याच्यामुळं कॅपिटल जेव्हा एंटर करतो, तर त्या कॅपिटलचं पूर्ण ठरवा, की किती तुम्ही ड्रॉडाउन झाल्यानंतर तुम्ही थांबणार आहे. फॉर एक्झाम्पल माझ्या कॅपिटलनुसार मी ₹50,000 टाकले. ₹50,000 टाकले, जर याच्यातले ₹20,000 गेले, तर मी त्या महिन्यासाठी ट्रेडिंग थांबवणार. आतापर्यंत ₹9,000 गेले. अजून महिना संपत आला. 28 तारीख याच्यामध्ये. तर याच्यामध्ये माझ्या माइंडला क्लिअर आहे, की माझे ₹20,000 मॅक्सिमम जातील. माझी पर डे ट्रेडची रिस्क जी आहे 2,000 आहे. माझा टाईम असेल, मी रूल्स काय आहे, सपोर्टवर बाय करणार, रेझिस्टन्सवर सेल करणार आहे. जर मार्केट ट्रेंड लाईन ब्रेकआउट असेल, तर बिंदास त्याच्यामध्ये काहीच असं हे नाही, की बाबा काल तर असं झालं आणि आज कसं झालं. जेव्हा आपली रिस्क आपल्या
कॅपॅसिटीच्या अंदर आहे. फॉर एक्झाम्पल मी ती रिस्क जी ठरवली आहे ती माझ्या कॅपॅसिटीनुसार ठरवली. कधी-कधी काय होतं, की आपण कॅपिटल तर एंटर करतो ना, त्याच्यानंतर आपल्याला वाटतं, की हां, माझी एवढी रिस्क आहे, पण ती तेवढी रिस्क नाही राहत. जर तुम्ही सेम रिस्कवर तुम्ही जेवढं लॉस घेऊन जर कंटिन्यूअस तुम्ही महिनाभर रूल फॉलो करू शकत असाल, मी जस्ट एक्झाम्पल देतोय कंटिन्यूअस महिना नाही, माझं म्हणण्याचं मीनिंग आहे लाँग टर्मपर्यंत तुम्ही जर ते रूल फॉलो करत असाल, तर तुमच्या लॉसचा तुमच्या माइंडवर अफेक्ट होत नसेल, तर तुम्ही बिलकुल तेवढी रिस्क ठेवा. जर फॉर एक्झाम्पल ₹2,000 रिस्क ठेवून जर ₹2,000त आपला माइंड म्हणत असेल, की जास्त लॉस झालाय, तर ती ₹2,000 आपली लिमिट नाहीये. आपण लिमिट 1200, 1000 आणा. कारण ह्याच गोष्टी आहेत हळू-हळू आपल्या माइंडला आपण ट्रेन करू आणि नंतर 2,000, ₹2,00,000 पण काही वाटणार नाही. पण इनिशियली आपल्या माइंड किती एक्सेप्ट करते त्यानुसारच चालण्याचं गरजेचं आहे. आपण काय करतो माइंड एक्सेप्ट करते ₹1,000 पण आपण ठरवतो की ₹2,000 कारण आपण ₹2,000 साठी ठरवतो की आपल्याला ₹4,000 प्रॉफिट येईल 1:2च्या हिशोबाने तर ते. पण पहिले ते सोडून द्या कारण आपल्याला मॅक्सिमम ड्रॉडाउन जसं ₹50,000 ₹20,000 गेले तर हा माझा मॅक्सिमम ड्रॉडाउन आहे. माझी पर डेची रिस्क किती आहे? ₹2,000 मग ते कधी 2,000 होतील, कधी पण म्हणजे ₹20,000 जर पहिल्या 15 दिवसात खतम झाले, तर मी त्या दिवशी त्या महिन्यात ट्रेडिंग स्टॉप करून डायरेक्ट नेक्स्ट मंथमध्ये येणार. तर हे जे रूल्स आपल्याला फॉलो करायचे असेल, तर आपल्याला प्रत्येक कॅपिटलला जे पण आपण एंटर करू लागलो, त्या कॅपिटलला आपल्याला माहीत असणं जरुरी आहे, की आपण हे कसं याला यूज करणार आहे. त्यानुसार काय होईल आपला माइंड फ्री होऊन जाईल आणि आपला माइंड जेव्हा फ्री झाला, तर आपण फिअरलेस ट्रेडिंग करू शकू. म्हणजे एकदम भीतीची ट्रेडिंग करू शकतो. नाहीतर मग ट्रेड तर करू लागलो घाबरत-घाबरत. कधी ₹2,000 रिस्क, तर कधी 1000 तर कधी 5000 तर यानं काय होईल, ते कन्फ्युजनमध्येच राहील. एकच पकडा, कायम पकडा आणि कंटिन्यू पकडा. त्याला किती पण काही होऊ द्या, त्याच्यामध्ये काही हे करू नका. कारण ते बार-बार करूच आतापर्यंत आपण जागे आपल्याला रिझल्ट नाहीये. तर एकदा आपल्याला हिम्मत करावं लागेल, की काय पण होऊ दे बाबा, विश्वास ठेवावा लागेल. आता पुढचं माहीत नाही राहत. आपल्याला वाटतं असं होईल की नाही होईल. पण याच्या आधी आपण सगळं करून पाहिलं, झालं का नाही झालं ना, तर आता आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. यार काय पण हो, काही पण असू दे. मी आतापर्यंत रूल्स फॉलो करून कधी म्हणजे आतापर्यंत मी सगळं मनमानीच केलं. रूल्स फॉलो नाही केले. 2 दिवस केले तर तिसऱ्या दिवशी नाही केले किंवा 1 हप्ता केले तर पुढच्या हप्त्यात नाही केले. पण आता इथून पुढं मी जे रूल ठरवणार त्याचा मला रिझल्ट भेटो, न भेटो, माझ्या या रूल्सवर पूर्ण विश्वास ठेवून कायम कंटिन्यू त्याच्यामध्ये त्यालाच फॉलो करणार. बस एवढी जशी माझी कॅपॅसिटी एवढी आहे, तर मी याच्यातले एवढे पैसे जायला तर काही प्रॉब्लेम नाही. पुढच्या मंथमध्ये मी तेवढे ॲड करेन. तेवढे माझ्या लिमिटनुसार मी याला ट्रेड करणार. तुम्ही 1 महिना असं करून पहा. 1 महिना असं करून पहा. विश्वास ठेवा तुमच्या रूल्सवर, तुमच्या स्वतःवर, तुमच्या डिसिप्लिनवर. पहिले तर तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा. ऑटोमॅटिक तुम्हाला तुमच्या रूल्स अँड डिसिप्लिनवर येईल. कोणावर विश्वास ठेवू नका. कोणीही तुम्हाला इथं प्रॉफिटेबल बनवणार नाही. कोणी येऊन इथं तुम्हाला तुमचा हा सांगणार नाही, की आणि मी तुम्हाला सांगतो कोणी येऊन तुम्हाला प्रॉफिटेबल बनणार नाही. ही तेवढी लाईन नोट करा. ही फिक्स आहे. तुम्ही असं ठरवूच नका, की बाबा हां, मग मी लॉस झालं, तर मी कोणाचं बघून, कोणाचा कोर्स बाय करून, कोणी एखादा याच्यामध्ये सांगून हे हे शक्यच नाहीये. हे तुम्ही जर तुमच्या डोक्यात असेल, तर असं होऊन मी असं करेल, हे शक्यच नाही. हे तुम्ही डोक्यातून कंप्लीटली काढा. तुम्ही स्वतःवर काम करा. तुम्हाला कोणीही प्रॉफिटेबल बनवू शकणार नाही. तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः त्याच्यावर काम करून तुम्ही बनवू शकता. बाकी तुम्ही कोणी नाही बनवू शकणार. तुम्हालाच करणे, आपल्यालाच करणं ही रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला घेणे. आज ना उद्या ट्रेडिंगमध्ये राहणे तर आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी घेणंच लागेल ना. किती दिवस बिना रूलचेच चालणार आहे आपण? किती दिवस तेच करणार आहे? त्याची पण तर लिमिट असेल ना. का तेच कंटिन्यूअस तेच करून आपला रिझल्ट काय? काहीच रिझल्ट नाही. आणि किती दिवस करणार ते? आता बस. आता इथून पुढं एक बिलकुल मी तर म्हणेल, की तुम्ही जर खरंच याच्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं तुमचं जर एम असेल, तुम्ही जर याच्यामध्येच तुमचं असेल, की बाबा नाही काही पण झालं म्हणजे हेच करायचं दुसरं काही नाही. तर पहिली गोष्ट तुम्हाला ज्या गोष्टी डिस्ट्रॅक्ट करतात, ज्या गोष्टी इन्फ्लुअन्स करतात, ज्या गोष्टी तुमचं माइंड स्टेबल नाही राहत, जे तुमचं मन इकडं-तिकडं होतं, त्या गोष्टीपासून दूर राहा. मग ते कोणी यूट्यूबर असू शकतं, कोणी तुमचा मित्र असू शकतं, कोणी तुमचा आसपासचा असू शकतं, कोणी तुमचं म्हणजे संगत असू शकते, कोणी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही काही गलत पाहत असाल ते असू शकतं, इव्हन काही पण असू शकतं. मी असं पर्टिक्युलर म्हणत नाही, की हीच गोष्ट जे पण तुमच्या माइंडला स्टेबल राहू देत नाही. जसं तुम्हाला आतून येतात, की बाबा मी असं करतो, मी तसं करतो. यानं तुमचं ट्रेडिंगचं इकडं-तिकडं होतं. तर तुम्ही त्या गोष्टीपासून आजच कट करा. कारण कधी ना कधी ती गोष्ट तुम्ही भलेही इकडे रूल फॉलो करा, पण ती गोष्ट तुम्हाला इन्फ्लुअन्स करत तुम्ही जागेवरच. एक्झाम्पल देऊन सांगतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही 1 लॉटनं चांगलं ट्रेड करताय. पण कोणी जर तुम्ही एखाद्याला बघितलं, की यार 2 लॉटमध्ये चांगलं प्रॉफिट होतंय. तर तुम्ही काय करता माहिती आहे का? ते प्रॉफिट बघून तुमचं माइंड चेंज होईल आणि नंतर आपल्याला वापस तेच 2 लॉटमध्ये करायला मजबूर करेल. खरं तर आपण 2 लॉटसाठी रेडीच नाहीये. रेडी आहे का? नाही. इथं कसं आहे, पहिले रेडी व्हावं लागतं. 1 लॉटसाठी रेडी, नंतर दुसऱ्या लॉटसाठी रेडी, तिसऱ्या लॉटसाठी रेडी. त्यानुसार कॅपिटल अरेंजमेंट. जर तुम्ही ₹50,000 1 लॉटनं चांगलं करू शकता, तर ₹1,00,000 2 लॉटनंच करा. ₹1,00,000 3 आणि 4 लॉटनं नाही. कारण ते सिस्टम ठरलेलं आहे. त्या सिस्टमच्या बाहेर असेल तर आपलं सिस्टम हालतं. हेच तर मेन आहे. हे कळतच नाही. पण मग हेच सांगायचा अर्थ आहे, की इथं इन्फ्लुअन्स जसं मी म्हटलं, की तुमचं 1 लॉटनं तुम्ही चांगली ट्रेडिंग करता. आता तुम्ही 1 लॉटनं ट्रेना. तर तुम्हाला धीरे-धीरे 2 लॉटनं जावं लागेल. कोणाचं बघून नाही. त्याला तुम्हाला ठरवावं लागेल, की हां, मी आता 1 लॉटनं करतोय. 2 लॉटनं माझं पहिली 1 लॉटनं एवढी रिस्क होती. आता 2 लॉटनं एवढी रिस्क होईल. माझं 50,000चं कॅपिटल बी 1,00,000 झाले. असं नाही 50 चे 70 झाले. मी 2 लॉटनं सुरू करतो. मी 80 नाही. बिलकुल नाही. कारण ह्याच गोष्टी आपल्याला वापस तिथेच आणतात. तर बिलकुल ढील द्यायचीच नाही. कशाला ढील द्यायची? आज ना हे बघा असे टाईम हळू-हळू जातोच आहे. हळू आपण पण एक सोडवतोय.
तर आपण कशाला इकडं-तिकडं करून त्या गोष्टीत शेवटी झिरोच राहायचं. आपण 50,000 एक लॉट करतोय ना, तर 1,00,000 2 लॉट करायला काही हरकत नाही. मी जस्ट उदाहरण सांगतोय. उद्या एका लाखाने बी 1 लॉटच करण्याचं काम पडू शकतं. ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. आपण याला डायरेक्टली इग्नोर करतो. तर 10-4 झालेले आहेत मित्रांनो. 10-4 झालेले आहेत. आपल्याकडं 10-7ला हा ट्रेड एक्झिट होणार आहे. तर आपल्याकडे अजून 3 मिनिट आहेत. तर 3 मिनिटमध्ये मार्केट कुठं पण असो, 3 मिनिटानंतर या ट्रेडमधून एक्झिट केलं जाईल. 10-4 झालेले आहेत. तर आपण याच्यामध्ये घेतल्यापासून आय थिंक ₹17-18 लॉस पाहिला होता. तेव्हापासून हा ट्रेड प्रॉफिटमध्येच चालत होता. पण आता ठीक आहे, कॉस्ट टू कॉस्टमध्ये आलेला आहे. तर याचं मॅक्सिमम जे लॉस नोट करतो मी सध्या. सध्या जे करतो ते ₹20 करतो. कारण ₹20च्या वरती नाही पाहिला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला ही खरंच सीरीज आवडत असेल, खरंच तुमच्या कामाच्या गोष्टी बोलल्या जात असेल, खरंच तुम्हाला पटत असेल, की नाही यार ह्या गोष्टी आहेत, आतापर्यंत आपण सगळं मनमानी करून पाहिलं, तर काही रिझल्ट भेटत नाहीये आणि खरंच तुम्हाला काही ना काही या गोष्टीपासून थोडंफार का होईना, जर त्या गोष्टीचा तुमच्या ट्रेडिंगमध्ये जरासाही फरक पडत असेल तुमच्या सायकॉलॉजीमध्ये, तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, जेणेकरून मलाही समजेल, की हां यार, ह्या गोष्टी म्हणजे आहेत. आपण आतापर्यंत आपलं जे माइंडसेट झालंय ते असंच बिल्ड झालंय. आपल्याला कोणी तुम्हीच एक विचार करा, ट्रेडिंग तुम्ही जे आले, जसं तुम्ही डिग्रीला जाता, फार्मसी जाता, फार्मसी कंप्लीट होते. तर त्याचे 4 स्टेप्स आहेत ना, 1, 2, 3, 4. ट्रेडिंगमध्ये तुम्ही डायरेक्ट तुम्ही जर फार्मसीचं फायनल इयरचं एखादं बघून आले का कोणी? समजा मी उदाहरण देतोय कारण माझं फार्मसी झालंय. कोणी फार्मसीचा डायरेक्ट जे जॉब लागलेला बघून मी फार्मसी करतोय का? नाही. कारण कुठेच नंबर नव्हता लागत म्हणून फार्मसी केली मी. तर ट्रेडिंग जे आपण एंटर केलंय, याची एंट्री जी झाली या फील्डमध्ये, त्याची जी मेन रिझन आहे, ती इन्फ्लुअन्स होऊन झाली. इन्फ्लुअन्स झाली म्हणजे बघून झाली. तर बघून झाली म्हणजे डायरेक्ट तुम्ही ते पाहिलं. पण खरं तुम्ही जे पाहिलं ती रिॲलिटी नाहीच आहे. म्हणजे मी पण त्याच्यामधलं जे पाहिलं आपण ती रिॲलिटी नाहीच आहे. तर विनाकारण आपण त्याची रिॲलिटी जाणल्याशिवाय जसं एखादा माणूस जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा जर कोणी येऊन म्हणत असेल, तर मी खूप सक्सेस आहे. मी तुला याच्यामध्ये बनवतो. तर तुम्ही काय म्हणसाल, तुम्ही पहिले चेक करसाल त्या माणसाला. कोणताही असो, जसं एम-एल-एमवाले येतात, कोणते येतात. तुम्ही काय करता डायरेक्ट ब्लाइंडली हे करत नाही. पण ट्रेडिंगमध्ये असं आहे, की भाई डायरेक्टच आपण सगळं लावायला तयार होतो आणि आपल्या हाती काहीच येत नाही. तर याच्यामध्ये मॅक्सिमम लॉस जे पाहिलो आता आपण ₹78 पाहू लागलो, ₹58 पाहू लागलो. आपल्याकडे अजून 1 मिनिट आहे. ते 1 मिनिटानंतर बघू हा ट्रेड आपल्याला काय दाखवतो, काय नाही. फायनल रिझल्ट. ओके. सध्या ₹78 मॅक्सिमम लॉस पाहिला मी नोट करून ठेवलेला आहे. तर 1 मिनिट आहे. 10 वाजून 6 मिनिटं झालेले आहेत सध्या. 10 वाजून 6 मिनिटं झालेले आहेत. चला आता मी रेडी राहतो. इथून डायरेक्ट एक्झिट करून टाकेन. 10 वाजून 6 मिनिटं झालेले आहेत. अजून 1 मिनिट बाकी आहे. फायनल मिनिट आहे हा शेवटचा. याच्यामध्ये काय होतं काही नाही बघूया. तर 10 वाजून 6 मिनिटं झालेले आहेत. हा जो ट्रेड होता, त्याला 10 वाजून 7 मिनिटं झालेत. मी ट्रेडला एक्झिट करून टाकलं. हा जो ट्रेड होता तो सपोर्ट होता. चला बघूया याचा रिझल्ट काय आहे, काय नाही. तर याचा रिझल्ट जे आहे ते ₹126 आजचा आहे. ठीक आहे, हे बघा किती फरक पडला. जे ₹2,000 माझं नुकसानचा डे होता, आज माझा 126 वर क्लोज झाला. मला हे बघणं आहे, की माझं मॅक्सिमम याच्यामध्ये लॉस मी जे आहे त्याच्या अंदर आहे की नाही. आता जर हा ट्रेड वर्क केला असता, आता इथून जाईल. इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही. गेला तर गेला, नाही गेला तर नाही गेला. कारण कधी असं होणारच आहे. कधी जाणार आहे, कधी नाही जाणार. आपल्याला सोडता पण आलं पाहिजे. जर आपण सोडून नाही राहिलो ना, तर सोडून नाही राहिलो तर आपल्याला मार्केट धरून ठेवतं. त्याच्यामुळे आपल्याला सोडावं पण लागते कधी-कधी. येतील आपले दिवस. अजून आला नाही. कंटिन्युअस जे आहे ते असंच चालू आहे. पण ठीक आहे, आपल्याला विश्वास ठेवून आपल्या सिस्टमवर, आपल्या रूल्सवर भरोश्यावर एक दिवस आपले दिवस येतील आणि आपला नक्कीच याचा फायनल जे रिझल्ट आहे आपल्याला त्याच्याशी मतलब आहे. रोज व्हायले, का एका हप्त्यात व्हायले, का एका महिन्यात व्हायले त्याच्याशी मतलब नाही. ओके. चला भेटूया मित्रांनो. तुमचा काय रिझल्ट आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब सांगा. जय श्री कृष्ण. राधे राधे.